जय शिवराय. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील निकषाप्रमाणे बांधलेल्या घराऐवजी ₹1,65,000 निर्वाह भत्ता. बाधित स्थलांतरित कुटुंबाला दरमहा 1 वर्षासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना अतिरिक्त ₹3,000, ₹50,000 वाहतूक भत्ता. प्रत्येक बाधित स्थलांतरित कुटुंबाला वाहतूक खर्च 50,000. पशुधन असणाऱ्यांना किंवा छोट्या दुकानदारांना द्यावयाची आर्थिक मदत. गोठा किंवा छोटे दुकान असणाऱ्या कुटुंबाला एके वेळची आर्थिक मदत ₹25,000. कारागीर, छोटे व्यापारी यांना एक वेळचे अनुदान ₹50,000. पुनर्स्थापना भत्ता. घर बदलल्यानंतर एका वेळचे पुनर्स्थापना भत्ता ₹50,000. ही दर्शवण्यात आलेली रक्कम तसेच नागरी सुविधांवर अपेक्षित एकूण खर्च व त्या व्यतिरिक्त त्यावर 25% वाढीव रक्कम याप्रमाणे आर्थिक पॅकेज म्हणून देण्यास मान्यता दिली आहे. ज्या बाधित गावठाणासाठी नवीन गावठाण विकसित झालेले असेल परंतु प्रकल्पग्रस्त स्थलांतरित झालेले नाही, अशा प्रकरणी जे प्रकल्पग्रस्त आर्थिक पॅकेज घेतील त्यासाठी तयार करण्यात आलेला भूखंड लिलाव करून त्यामधील उत्पन्न प्रकल्पाच्या संस्थेला परत करण्यात येईल. पेडी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या मौजा रोहनखेड व मौजा पर्वतापूर तालुका जिल्हा अमरावती या गावातील तसेच कोथेरी लघु पाटबंधारे योजना तालुका महड जिल्हे रायगड या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या शिरगाव येथील प्रकल्प बाधित कुटुंबांना विशेष बाब आर्थिक पॅकेज म्हणून मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पांना आर्थिक पॅकेजसाठी आवश्यक रकमेची परिगणना करणे, निधी उपलब्ध करणे आणि अंमलबजावणी करणे या बाबी प्रकल्प यंत्रणा जलसंपदा विभाग यांनी करण्यास मान्यता दिली आहे.